तुमच्या आसपासची मित्र परिवार आहे, तुमचे नातेवाईक इथं हे आहे समृद्धी. काका, आज आम्ही कॉलनीमध्ये राहतो. आमचे भाऊजी, मला कधी वाटत नाही त्यांनी PS आहेत किंवा त्या पोस्टिंगवर येतील असं कुठे त्यांचं मी आजपर्यंत मी त्यांना वर्किंगमध्ये बघितलं नाही. कधी त्यांचा परिचयच दिसला नाही. ते कुठून आलं? तुम्हाला वाटत असेल काका तुम्ही शिकवलेल्या पुस्तकात आलं, काका काकू तिथून नाही आलं ते तुमच्या संस्कारातनं. म्हणून एक गझल हल्ली तरुणांच्या मनावरती घाव घेते. तुम्हाला लहेजा बता रहा है तुम्हारी दौलत है कधी नाही. त्यांच्याकडे नवा पैसा येतो, त्यांचा लहेजा बदलून जातो. त्यांच्याकडे खूप काही असतं. त्यांच्याकडे संस्काराची संपत्ती आहे, त्यांच्याकडे संस्काराचा संपत्ती आहे. त्यांची लेकरं अशी विनम्रशील असतात. म्हणूनच दवडलेल्या झाडांची फांदी खाली असतात ना काका. तुमच्याकडे बघताना वाटतं तुमच्या कुटुंबाच्या फांद्या अशा खाली अशा वरवर नाहीये. आणि संस्कारात दीपालीताई असेल, भाऊजी असतील, दुसऱ्या भाऊजींचा माझा काही खासा संबंध नाही, पण दीपाताई आणि भाऊजी यांचा आणि काका तुमच्यापासून आमचा तो आमच्या पांचाळ कुटुंब, गणेशरावचं घर, सुरेशरावचं घर, याच्यामुळे आम्हाला असं वाटून जातं की आम्ही एका कुटुंबात चांगल्या कुटुंबामध्ये राहतो. मी तर नेहमी सांगत असतो की आमचं जर गुगल मॅप असेल ना काका, कधी कधी गल्लीचं वैभव कुठं असतं. आमच्याकडे शेख साहेब राहतात. मी बरेच जणांना म्हणतो आमचं गुगल मॅप म्हणजे शेख साहेबांचं घर. ही उंची आहे, त्या माणसांकरती त्यांची पहिचान आहे. आम्ही भाग्यवान समजतो की अशा विचाराच्या संस्काराच्या समृद्ध असणाऱ्या माणसांच्या आसपास आमचं आयुष्य जातं. ही आमची उंची आहे. उच्चभूल काका हे खरं सांगतो. मी तारुण्यात असताना माझ्या आई वडिलांची बऱ्याच होतं, बऱ्याच होतं. इथं तुम्ही आम्ही काही नवीन नाही आहेत. वडिलांचा विचार वेगळा असतो, मुलांचा विचार वेगळा असतो. या दोन्ही विचारामध्ये कुठं द्वंद्व होऊन जातं, वैचारिक मतभेद होतात. एक कृती करावं वाटतं, दुसऱ्याला नको वाटतं. हा घरगुती कहाणी आहे. पण याच्यावरती मात करून वडिलांचं महत्व अधोरेखित करण्याचा हा कार्यक्रम आहे. इतर बसणारेच नाही, उद्या बघणारे, ऐकणारे, ज्यांना ज्यांना कळत आहे अशा कार्यक्रमातून एक बोध घेऊन जातो. काका मी मागं बसलो होतो ना, मला माझे आई वडील आठवत होते, मला माझे आई वडील आठवत होते. आणि असे कार्यक्रम